नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस क्वार्टर पंतनगर येथे आणि सगळ्या माहेरवाशिणी नेहमीप्रमाणे माहेरी आलेल्या आहेत. पण मंडळी, एक सांगायचं असं की आज 13 जानेवारी म्हणजे भोगी, कारण उद्या संक्रांत आहे आणि आजच्या दिवशीचं महत्त्व असं की जुन्या गोष्टी सोडून नव्या गोष्टींनी सुरुवात करायची असते. चला तर मग धमाकेदार कार्यक्रम आपला हा सुरू करूया, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अत्यंत धमाकेदार असा आपला पहिला खेळ असतो, त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण हा आपला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. क्या बात आहे. नेहमीप्रमाणे ताई इथे आलेल्या आहेत हा, आणि वाक्य अत्यंत सोपं आहे, मजेशीर आहे. नाना महान मामा लहान, हे वाक्य पटापटा बोलून दाखवायचे. तर ताई, हे वाक्य नाना महान मामा लहान. आम्हाला नाही माहिती मामा लहान आहे का मोठा नाना आहे? महान मामा लहान. नाना महान मामा लहान. मामा लहान, नाना महान मामा लहान. नाना दोघेही लहान. नाना महान मामा 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 लहान. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. आता मजा आहे. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना महान नाना महान मामा लहान. 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 कोणाला पण लहान करताय, कोणाला पण महान करताय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना महान नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना लहान मामा लहान. नाना महान मामा महान. मामा लहान. मामा लहान. हा? कोण ठरवा आधी कोण लहान आहे आणि कोण महान आहे, कोण ठरवा आधी. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. नाना हसत महान हसत. मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना गायला महान. सांगितलं ह्या ना, हा ह्या गायल्या नाही, आणि तुम्ही आपलं सांगितलं हसत हसत, तर तुम्ही गाताय. व्हेरी गुड. हा, नाना महान. अरे पुन्हा गाताय. हसत 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 बोलायचं. हा. कसं असणार आता? Yeah! नाना महान हे बघा, हे बघा. Yeah! आधी असं असा. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. हे वाक्य आहे ना, तुम्ही आता लाजत लाजत बोलायचं. नाना महान मामा लहान. ओ, ऐकलं का? नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. ऐकताय ना? नाना लहान. नाना महान मामा लहान. मी हे दाखवत नाही तुम्हाला. नाही, मी करतीये, पण मी लाजतीये ना. आता लाजते ना. हा, हा, मी लाजतीये. नाना महान आधी होऊन आले. अहो, मामा लहान. अहो धनी, ऐकताय ना? लाजतीये मी. ते सांगावं लागतंय तुम्हाला. लाजते तुम्ही. हो धनी. ओ धनी 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 धनी
धनी धनी धानी धनी 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 धानी धनी 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 धानी. लाजू की नाचू. तुला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार थँक्यू. टाळ्या. या ते वाक्य रागात बोलायचं तुम्ही. मनापासून येईल ना आता. मनापासून येईल ना आता. हा समोर भावजी आहेत. होऊन जाऊ दे. काय ते नाना महान मामा लहान. अहो हा नाना महान मामा लहान. ऐकलं का? हा नाना महान मामा लहान. नाना महान. ओ धनी ओ धनी. ये धनिया. नाही. ओ धनी ऐकलं का? हा ऐक नाना महान मामा लहान. त्याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे बघा. कसं आहे ना, वाक्य महत्वाचं नाही. वाक्य चुकलं तरी हरकत नाही, पण न लाजता न घाबरता जे मी सांगतोय ज्या पद्धतीने त्यांनी अगदी जे उत्तम सादरीकरण केले त्या सादरीकरणाला आपण बक्षीस देतोय. आणि त्या ताई आहे ऍक्च्युली मी ना पोलीसमध्ये या सगळ्या पोलीस पत्नी आहेत. हो. आम्ही बाहेरच असतो नेहमी. असे कार्यक्रम आम्हाला पण करायला नाही मिळत, पण यांच्यामुळे आम्हाला सुद्धा करायला मिळतात. हा एक आनंदच आहे. तुम्ही पोलीस भरतीमध्ये म्हणजे कुठे इथेच आहे मी हेडक्वार्टरलाच आहे. हे काय म्हणून आहात? हवालदार म्हणून आहे. 20 वर्ष झालीत मला. थँक्यू. भोगीचा सण आला आईने सजवले सूप. भोगीचा सण आला आईने सजवले सूप. लेक म्हणाली कशाला आई राडा करतेस खूप. द्यायला एका सवाष्णीला आईने सजवली भोगी. द्यायला एका सवाष्णीला आईने सजवली भोगी. म्हणाली जी जपते संस्कृती तीच आनंद उपभोगी. सासरी येऊन लेक आता जपते माहेरचे सण. सासरी येऊन लेक आता जपते माहेरचे सण. सासरच्या त्या दारामध्ये शोधते माहेरचे अंगण. सासरच्या त्या दारामध्ये शोधते माहेरचे अंगण. आजच्या या भागामध्ये आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव निकिता चौधरी. निकिता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला झाले 10 वर्ष. 10 वर्ष झालेली आहेत. माहेर कुठलं? माझं माहेर पुणे. तसं माझं माहेर आणि सासर अवघे सोलापूर हायवेमध्ये आहे. अच्छा. इकडे माहेर आणि इकडे सासर असं आहे. म्हणजे मी तशी आत्याच्या मुलाला दिलेली आहे. अच्छा. हां. म्हणजे आधीच ठरलं होतं तुमचं की घरातल्यांनी ठरवलं? आधी समजा घरातल्यांनी समजा. अच्छा अच्छा, हे म्हणजे आम्हीच समजायचं सगळं. बरं, ठीक आहे. बरं, आत्याच्याच काय मुलाला. माहेरच्या आठवणी काय म्हणजे? लहानपणीचीच एक आठवण सांगते. म्हणजे थोडीशी गमतीशीर आहे, भावाबद्दल आहे. अच्छा. तर अशी आई सणासुदीला नाही का असे गुलाबजाम बनवायचे. भावाला गुलाबजाम खूप आवडतात. निम्मे गुलाबजाम भावासाठी काढून ठेवायचे. आणि ते आम्ही घेऊ नये म्हणून भाऊ त्या गुलाबजामच्या डब्याला लॉक लावून ठेवायचा. अच्छा. अजूनही ना माहेरी गेल्या आई कधी गुलाबजाम करते त्याच्यासाठी थोडे काढून ठेवते, पण तो नेहमी सेपरेट गुलाबजाम स्वतः लपून ठेवतो अजूनही. एवढे त्याला गुलाबजाम खूप आवडतात. आणि ते असंच आम्ही त्याला चिडवतो ह्याच्यावरूनच गुलाबजाम गुलाबजाम म्हणून त्याला असंच चिडवतो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे माझं माहेर आणि सासर. म्हणजे माहेर ते माहेरच असतं म्हणा, पण सासरी गेल्यावर पण सासरचे लोक मला माहेरची आठवण कधीच येऊन देत नाही. सासरचे लोक एवढे छान आहे. मला एवढं म्हणजे मी नशीबवान समजते की मला असं सासर मिळालं. इथून माहेरी जायचं म्हटलं की असं वाटतं कधी जायचं कधी जायचं कधी जायचं, पण तिकडून निघताना अक्षरशः पाऊल निघत नाही घरातून. पण आज आपली भोगी आहे, उद्या संक्रांत आहे बरोबर. आज भोगी आहे, तर सासरी गेल्यानंतरची पहिली संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो. आठवतं काय पहिला सण? हां, पहिल्या सणाच्या वेळेसच मी प्रेग्नेंट होते आणि त्यावेळी मी माहेरीच आली होती. पहिला सण ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी माहेरीच साजरा होतो. पहिले सगळे सण माहेरीच साजरे होते. हां, त्या सणाला पण सासरच्या लोकांनी छानपैकी ते वाण वगैरे देतात, साडी वगैरे. माझ्या पसंतीची साडी वगैरे घेतली होती त्यांनी. छान बोलताय आणि खूप मनापासून बोलताय. हो, खूप छान वाटलं. तुम्ही बसू शकता. थँक्यू. काय माहेरच्या आठवणी आहेत?
माहेरच्या आठवणी सांगायच्या म्हटलं तर अशा भरपूर आहेत, कारण की आई वडील गावी नव्हते राहत, ते गुजरातमध्ये त्यांच्या नोकरी असल्यामुळे ते तिकडे राहत होते. आणि मी लहान असताना 6 वर्षाची असतानाच बाबा माझे मला तिथून घेऊन आले आईवडिलांकडनं, की गुजराती शिक्षण नको मुलीचं, मराठी शिक्षण हवं. म्हणून मग गावी आणलं आणि माझं बालपण सगळं आजी आणि बाबांसोबत गेलं. अच्छा. आणि तसं म्हणजे आजी बाबांबरोबर गेल्यामुळे खूप छान, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. आणि आजी माझी थोडीशी कामाला मला लावायची सारखी, हे कर ते कर ते कर. माझं खूप मोठं घर होतं, तर असे 3 रूम होते असे लगातार रेल्वे डब्यासारखे, आणि मागे मोठा ओटा. तिथं आजी म्हणायची ते पण तिघं आणि मागचा ओटा पण सारवायचा आहे. तर मग मी म्हटलं एवढं सारवायचं आणि मी एकटी कशी सारणार. मग सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या जवळच्या त्यांच्याकडे गेली, सगळ्यांना बोलवून आणलं घरी आणि त्यांना म्हटलं माझी आजी आपल्याला काहीतरी खायला देणार आहे. तर तुम्ही मला एक एवढी मदत करा. ते म्हणजे काय करायचं हे मागे. अगं काही नाही, आपण हे तिघं घरं पटपट सारून घेऊ आणि नंतर मागचा ओटा काय फक्त 5 मिनिटात होईल, ते काय आपण पटपट करूया आणि त्याच्यासाठी वेगळं काहीतरी आजीकडनं घेऊया ट्रीप म्हणून. तर त्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन एकीला 2 जणांना पुढच्या रूममध्ये, मागच्या 2 जणींना आणि मी आणि आजी, माझी बेस्ट फ्रेंड होती ती मागचा ओटा म्हणून, असं सारून आम्ही अर्ध्या तासात कंप्लीट केलं. आजी एवढी खुश झाली, आम्हाला तिने छान गोडाचा पदार्थ करून खाऊ घातला. म्हणजे ते असं किती काम होतं, ते भरपूर काम होतं, पण ते अशा मैत्रिणींना बोलून केल्यामुळे मला खूप मजा म्हणजे आली होती. पण आता त्या सगळ्या मैत्रिणी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये हो आहेत? आहेत आता सध्या. त्यांना वाटतं तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला? वाटतं खूप. त्यांनी मला शोधून काढलंय. तुमचा अजूनही फोन आला की अरे बापरे ही आता घरी बोलवते, आता ही काय काम सांगते, काय काम सांगते. आता सगळे खूप छान म्हणजे सगळीकडे आहे आणि आजी बाबांच्या आशीर्वादामुळे सगळे म्हणजे माझंही व्यवस्थित आहे. मला ना अगदी खरं सांगतो, माहेरच्या आठवणींचा हा जो सेगमेंट आहे ना, हा जो भाग आहे ना, मला इतका आवडतो ना की प्रत्येक ताई अगदी बालपणामध्ये जाते आणि बालपणात त्या वयाची होऊन तिनं सगळ्या गोष्टी बोलत असतात ना, ते बघून खूप छान वाटतं. आणि असं वाटतं ना की अजून त्यांच्याबरोबर माहेरच्या आठवणीमध्ये बोलावं. पण आपल्याला आपल्या पुढच्या भागाकडे पण जायचं आहे, त्यामुळे याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि तुम्ही सगळे ज्या खेळाची आता वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि या संगीत अभिनय नृत्य खुर्चीसाठी म्युझिक प्लीज. अरे बापरे, हिरवा मोर. मोर फक्त एवढाच नाचतोय आणि गजरा बिजरा घालून आलाय मोर. अरे बापरे, सगळे मोर सारखेच नाचतात. आता मोरानी स्टेप बदलली. हे बात मस्त, व्हेरी गुड. हा पटकन बसून घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा म्युझिक द्या लवकर. अरे बापरे, परत तुम्ही चालात. ग तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं काळीचं घोळ त्यात नाचून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. भलताच तोरा जार गुम्मान साळसुद चोरा, रनग दाऊस भलताच तोरा जार गुम्मान साळसुद चोरा, तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही. दोम संगतीनं माझ्या तू येशील का, दोम संगतीनं माझ्या तू. हा पटकन. हा ओ भाऊजी, हे काय चाललंय? ताई काय करतायत बघा. पटकन म्युझिक द्या. बोला. पटकन म्युझिक द्या. इथं कुणी आस
बासना, डोळ्याच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, ओठांची मोहर खोलना. तू लगबग जाता मग वळून पाहता, वाट पावलात अडकळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. ही नागिन नाहीये. लवकर. अरे क्या बात है, वेरी गुड, वेरी गुड. टाळी द्या, वेरी गुड, क्या बात है. क्या बात आहे. आणि निर्णय तुमच्या समोरच आहे. जी ताई विजेती झालेली आहे तिला मिळालेले आहे बक्षीस, आणि सन मराठी वाहिनीकडून हे खास बक्षीस. वा, सगळ्या ताईंनी अगदी खूप धमाल मजा मस्ती नेहमीप्रमाणे सगळ्या ताई नाही ते 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन ना इतका कल्ला करतात ना, खरंच खूप छान वाटतं. पण कुठेतरी एक खंत मनामध्ये असते की कोणाबरोबर तरी तो एक अबोला मात्र नक्कीच असतो, आणि तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न आम्ही चुकबुल द्यावी घ्यावी ह्या भागामधून आम्ही तो करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सारिका विजय कुंभार. सारिका ताई, कोणाबरोबर अबोला आहे? मामांबरोबर. मानलेले मामा आहेत, पण सख्या मामांपेक्षा जास्त चांगले. कशामुळे आणि किती वर्ष अबोला आहे? तरी एक 7-8 वर्ष होत आली असेल. 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. पण कशामुळे आहे ते सांगता येत नाही आहे. काय झालं आहे माहिती नाही. खूप म्हणजे माझी आई मुंबईत अशी राहायला आली आहे तसं त्यांना भाऊ म्हणलं होतं. माझा एक मामा ऑफ झाल्यापासून त्यांना ती 1 राखी बांधायची, तिथे 2 राख्या बांधत होते. मागे 5-7 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीचं लग्न झालं. ते लग्न झाल्याच्या नंतर जे गप्प झालेत आहे. माझं होतं फोनवरती बोलणं वगैरे थोडंसं. आता हे मी माझ्या आईसाठी बोलते आहे. आता आईलाही कधीतरी वाटतं की का त्यांनी बोलणं बंद केलं आहे. इतकं माझं चांगलं होतं. 3 भाऊ असून सुद्धा सख्खे भाऊ जवळ नव्हते. कधी रक्षाबंधनला भाऊबीजेला कधीच नाही, पण तो भाऊ तिथे होता. त्याच्यामुळे ती कमी भरून निघत होती आणि कधी भांडण नाही, काहीच नाही आहे. पण मामाच स्वतःहून बोलायचं बंद झालं? हां, त्यांची फॅमिली पूर्णच बंद झाली. पण मग ते या 7-8 वर्षात कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला? नाही केला. मी ते माझोबा वारले ना माझे, तेव्हा मी कॉल केला होता त्यांना. मामींना फोन केला होता की असं असं झालं आहे म्हणून, पण त्यांनी रिटर्न काही परत फोन नाही केला. आणि म्हणजे सांगितल्याच्या नंतर पण आईला वगैरे जाऊन भेटायला पाहिजे होतं, तर ते नाही गेले भेटायला. पण तरी का असं झालं आहे ह्याचं कारण नाही माहिती आम्हाला. तर आई पण आता ते डायरेक्टली नाही बोलू शकत किंवा काही, तर मला ह्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं. माझा समजा समोर मामा आहे, काय सांगला तुम्ही त्या मामाला? मामांना एवढंच सांगणं आहे की एकदा तुम्ही मम्मीला फोन करा. आज माझा अण्णा मामा वारला होता, त्या टायमाला तिला तुम्ही होतात त्याच्या ठिकाणी, तुमचा आधार होता तिला. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तिला फोन करा. ती नाही तुमच्याशी बोलली तर मी परत कधीच तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही तिला भेटा, तुम्ही बोला तिच्याशी. मी ताई तुमच्या वतीने मी मामांशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की मामा, मी विनंती करतो तुम्हाला की ताईने स्वतःहून ही गोष्ट इथे बोलून दाखवली आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही बोलावं. जे काही कारण असेल ते सांगावं आणि जो काही गैरसमज असेल तो लवकरात लवकर दूर करावा. कारण वडिलांनंतर आईवडिलांनंतर मामाच असतो की जो आपल्या पाठी खंबीरपणे उभा असतो, वडिलांच्या जागी असतो. तर मला असं वाटतं की हे मामा आणि भाचीचं नातं किंवा मामा आणि बहिणीचं म्हणजे ताईंच्या आईबरोबरचं तुमचं नातं हे तितकंच छान घट्ट निर्माण व्हायला पाहिजे. जो काही अबोला असेल तो दूर करा, गैरसमज दूर करा. ताईंनी 1 पाऊल पुढे घेतलेलं आहे तर तुम्ही 10 पावलं पुढे या. आणि त्यासाठीच मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही फोन करा ताईंना, लवकरात लवकर भेटायला या आणि सगळे गैरसमज दूर करा. पण ताई, तुम्ही आज इथे आलेला आहात तर तुम्हाला मी असंच पाठवणार नाही आहे, तर तुमची ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला,
खरंच मी तुम्हाला सांगतो की आजचा भाग इतका छान झालेला आहे आणि इतक्या सगळ्या तायांनी इतकं छान एन्जॉय केलेलं आहे, धमाल केलेली आहे. आणि आज भोगी आहे, उद्या संक्रांत आहे. तर त्यानिमित्ताने जाता जाता एक कविता मला इथे तुम्हा सगळ्यांना ऐकवायशी वाटते. ती कविता अशी आहे की सणावाराचे दिवस आले मंगल चैतन्य पसरले ग, सणावाराचे दिवस आले मंगल चैतन्य पसरले ग, दारात डहाळी देवारी ऊस घरात मांगल्य पसरले ग, गोड बोलायचा सण आला, गोड बोलायचा सण आला, गाली कुणीतरी हसले ग, आपली नाती आपली माणसं गोड कुणीतरी केले ग. ह्याच कवितेने आपण आजच्या या भागामध्ये आपण थांबणार आहोत, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सण मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.